नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण पोलीस भरती परीक्षेसाठी चालू घडामोडीवरील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? योग्य पर्याय आहे 4, तर नांदेड या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही। तर महाराष्ट्रात सध्या एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत। तर नांदेड शहरात पोलीस आयुक्तालय नसून जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणाली कार्यरत आहे। प्रश्न क्रमांक 2, पोलीस विभागातील K9 युनिट कशाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 3, तर पोलीस विभागातील K9 युनिट हे श्वान पथकाशी संबंधित आहे। तर K9 हा पुणे पोलिसांच्या श्वान पथकाचा एक भाग आहे। त्याचा उपयोग बॉम्ब शोधक पथक, गुन्ह्यांचा तपास, अंमली पदार्थांचा तपास या कामात होतो। प्रश्न क्रमांक 3, भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे? योग्य पर्याय आहे 1, तर भारतीय दंड संहितेऐवजी भारतीय न्याय संहिता हा कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? योग्य पर्याय आहे 4, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण म्हणजेच MSRDC कडे या विभागाकडे आहे। प्रश्न क्रमांक 5, जगातील पहिली CNG इंधनावर चालणारी दुचाकी कोणत्या कंपनीने सादर केली? योग्य पर्याय आहे 4, तर जगातील पहिली CNG व इंधनावर चालणारी दुचाकी बजाज या कंपनीने सादर केली। प्रश्न क्रमांक 6, भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य पर्याय आहे 3, तर रतन टाटा हे भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 7, भारतात सध्या वैयक्तिक आयकरदात्यांसाठी सर्वोच्च कर दर किती आहे? योग्य पर्याय आहे 4, तर भारतात सध्या वैयक्तिक आयकरदात्यांसाठी सर्वोच्च कर दर हा 30% इतका आहे। प्रश्न क्रमांक 8, 3 ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य आहे? योग्य पर्याय आहे 4, तर बिहार हे राज्य 3 ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त करणारे राज्य देशातील पहिले राज्य आहे। प्रश्न क्रमांक 9, कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे? योग्य पर्याय आहे 4, तर चंदीगड या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आले आहे। प्रश्न क्रमांक 10, NRC म्हणजेच डॅश डॅश होय?
योग्य पर्याय आहे 3. तर NRC म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप होय. प्रश्न क्रमांक 11. VVPAT म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 3. तर VVPAT म्हणजेच वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल होय. प्रश्न क्रमांक 12. लोकसभा निवडणूक खर्च मर्यादा मोठ्या राज्यांसाठी किती आहे? योग्य पर्याय आहे 2. तर लोकसभा निवडणूक खर्च मर्यादा मोठ्या राज्यांसाठी 95 लक्ष रुपये इतकी आहे. प्रश्न क्रमांक 13. देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे? योग्य पर्याय आहे 1. तर देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात श्री रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 14. जगात सर्वाधिक सेमी कंडक्टर चिप कोणत्या देशात बनवल्या जातात? योग्य पर्याय आहे 1. तर जगात सर्वाधिक सेमी कंडक्टर चिप या तैवान या देशात बनवल्या जातात. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतीय बनावटीचे अस्त्र नावाचे क्षेपणास्त्र बनवले? योग्य पर्याय आहे 3. तर DRDO या संस्थेने भारतीय बनावटीचे अस्त्र नावाचे क्षेपणास्त्र बनवले. तर अस्त्र हे हवेतून हवेत मारा करणारे विमानभेदी क्षेपणास्त्र आहे. प्रश्न क्रमांक 16. अलीकडे बातम्यांमध्ये असणारे बायोट्रिग हे काय आहे? योग्य पर्याय आहे 1. तर अलीकडे बातम्यांमध्ये असणारे बायोट्रिग हे कचरा व्यवस्थापन तंत्रज्ञान आहे. तर ग्रामीण भागातील घरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होतो. प्रश्न क्रमांक 17. भारत सरकारने मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस कोठे सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे? योग्य पर्याय आहे 1. तर भारत सरकारने दिल्ली येथे मीरा म्हणजेच मिलेट इंटरनॅशनल इनिशिएटिव्ह फॉर रिसर्च अँड अवेअरनेस सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रश्न क्रमांक 18. पूर्णपणे भारतात विकसित केलेली रोटोव्हॅक व्हॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली. ही व्हॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते? योग्य पर्याय आहे 2. तर ही व्हॅक्सिन डायरिया या आजारासाठी दिली जाते. ही व्हॅक्सिन भारत बायोटेकने विकसित केली आहे. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणत्या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळालेले नाही? योग्य पर्याय आहे 2. तर जगदीशचंद्र बोस या भारतीयास नोबेल पारितोषिक मिळालेले नाही. प्रश्न क्रमांक 20. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे? योग्य पर्याय आहे 2. तर ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. तर या पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केले आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण? योग्य पर्याय आहे
एक तर नीरजा भानोत भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला आहे. तर नीरजा भानोत विमान प्रवास सेविका होती. 5 सप्टेंबर 1986 रोजी झालेल्या पॅन एम 73 विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना तिचा मृत्यू झाला. प्रश्न क्रमांक 22. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते? योग्य पर्याय आहे योग्य पर्याय आहे 4. तर प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 20 लाख रुपये कर्ज मिळू शकते. प्रश्न क्रमांक 23. PMC ही योजना कशासाठी राबवली जात आहे? योग्य पर्याय आहे 1. तर PMC ही योजना सरकारी शाळेचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्यासाठी राबवली जात आहे. तर पंतप्रधान मोदी यांनी ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत संपूर्ण भारतातील 14,500 जुन्या शाळा अपग्रेड करण्यात येणार आहेत. या योजनेद्वारे सुधारित शाळांमध्ये आधुनिक, परिवर्तनशील आणि सर्वांगीण शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल. प्रश्न क्रमांक 24. मार्गारेट कोर्ट हे कुठल्या खेळाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 3. तर मार्गारेट कोर्ट हे टेनिस या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25. जागतिक रेबीज दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? योग्य पर्याय आहे 2. तर जागतिक रेबीज दिन हा दरवर्षी 28 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? योग्य पर्याय आहे 3. तर 25 नोव्हेंबर या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27. मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर डॅश डॅश किमीचे असते? योग्य पर्याय आहे 1. तर मॅरेथॉन स्पर्धेचे अंतर हे 42.195 किमीचे असते. प्रश्न क्रमांक 28. खाशाबा जाधव यांनी 1952 साली कुठल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत कांस्य पदक मिळविले? योग्य पर्याय आहे 2. तर खाशाबा जाधव यांनी 1952 साली हेल्सिंकी येथील ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीत कांस्य पदक मिळविले. प्रश्न क्रमांक 29. हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 3. तर हार्दिक सिंग हा हॉकी या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 30. शासन आपल्या दारी हे अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले? योग्य पर्याय आहे 1. तर शासन आपल्या दारी हे अभियान 2023 या वर्षी सुरू झाले. प्रश्न क्रमांक 31. भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या आझादी का अमृत महोत्सव उत्सवाचा समारोप म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान कोणती मोहीम राबवली?
योग्य पर्याय आहे 1. तर भारत सरकारने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा आझादी का अमृत महोत्सव या उत्सवाचा समारोप म्हणून 9 ते 15 ऑगस्ट 2023 दरम्यान मेरी माटी मेरा देश ही मोहीम राबविली. प्रश्न क्रमांक 32. स्वित्झर्लंडच्या पर्यावरण विभागाने भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोणत्या खेळाडूला मैत्रीदूत म्हणून नियुक्त केले? योग्य पर्याय आहे 3. तर स्वित्झर्लंडच्या पर्यावरण विभागाने भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नीरज चोप्रा या खेळाडूला मैत्रीदूत म्हणून नियुक्त केले. प्रश्न क्रमांक 33. स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन कोण आहेत? योग्य पर्याय आहे 3. तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे सध्याचे चेअरमन हे चल्ला श्रीनिवासुलू शेट्टी हे आहेत. प्रश्न क्रमांक 34. संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? योग्य पर्याय आहे 3. तर हरीश पर्वतातेनी यांची संयुक्त राष्ट्रात भारताचे प्रतिनिधी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. हरीश पर्वतानेनी. प्रश्न क्रमांक 35. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? योग्य पर्याय आहे 3. तर नरेंद्र मोदी यांना पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 36. 9वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी केले होते? योग्य पर्याय आहे 2. तर 9वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे मुंबई येथे पार पडले. प्रश्न क्रमांक 37. 67व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान डॅश डॅश या चित्रपटाला मिळाला. योग्य पर्याय आहे 3. तर 67व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान शेरशाह या चित्रपटाला मिळाला. प्रश्न क्रमांक 38. सर्वोत्कृष्ट लघुपट ऑस्कर पुरस्कार कोणत्या भारतीय लघुपटाला मिळाला आहे? योग्य पर्याय आहे 3. तर सर्वोत्कृष्ट लघुपट ऑस्कर पुरस्कार द एलिफंट विस्पर्स या भारतीय लघुपटाला मिळाला आहे. प्रश्न क्रमांक 39. अराकू कॉफी ही भेट म्हणून G20 मधील समाविष्ट देशांना देण्यात आली. ती कोणत्या राज्यात उत्पादित होते? योग्य पर्याय आहे 2. तर अराकू कॉफी ही आंध्र प्रदेश या राज्यात उत्पादित होते. प्रश्न क्रमांक 40. मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड्स सुरू करणाऱ्या संस्थेचे नाव सांगा. योग्य पर्याय आहे 3. तर मेटा हे मायक्रो ब्लॉगिंग ॲप थ्रेड सुरू करणाऱ्या संस्थेचे नाव आहे. तर मार्क झुकेरबर्ग संस्थापक असणाऱ्या मेटा या कंपनीने ट्विटर सारखेच आपले स्वतःचे थ्रेड्स या नावाने मायक्रो ब्लॉगिंग ॲप सुरू केले आहे. प्रश्न क्रमांक 41. तेजस नेटवर्क खालीलपैकी कोणत्या समूहाची कंपनी आहे? योग्य पर्याय आहे 2. तर तेजस नेटवर्क ही टाटा समूहाची कंपनी आहे.
प्रश्न क्रमांक 42. हेलिना क्षेपणास्त्र कशाच्या विरोधात वापरले जाते? योग्य पर्याय आहे 2. तर हेलिना क्षेपणास्त्र हे रणगाडा विरोधात वापरले जाते. प्रश्न क्रमांक 43. भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आले आहे? योग्य पर्याय आहे 2. तर भारतातील पहिली डार्क नाईट स्काय रिझर्व हॅनले, लडाख येथे स्थापन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 44. खालीलपैकी कोणती भारताची परमाणु क्षमतेची पाणबुडी सबमरीन आहे? योग्य पर्याय आहे 3. तर INS अरिहंत ही भारताची परमाणु क्षमतेची पाणबुडी आहे. प्रश्न क्रमांक 45. दूरदर्शन किसान चॅनलने मे 2024 पासून कोणत्या नावाने 2 AI अँकर सादर केले आहेत? योग्य पर्याय आहे 3. तर दूरदर्शन किसान चॅनलने मे 2024 पासून क्रिश व भूमी या नावाने 2 AI अँकर सादर केले आहेत. प्रश्न क्रमांक 46. हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे? योग्य पर्याय आहे 3. तर हिजबुल्ला ही दहशतवादी संघटना लेबनॉन या देशात कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 47. चतुर्भुज सुरक्षा संवाद क्वाड मंचाचा खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? योग्य पर्याय आहे 4. फ्रान्स. तर फ्रान्स हा देश चतुर्भुज सुरक्षा संवाद मंचाचा सदस्य नाही. तर क्वाड सुरक्षा संवादमध्ये ऑस्ट्रेलिया, जपान, भारत व अमेरिका या 4 देशांचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 48. गावासाठी डायनॅमिक नकाशाची संकल्पना मांडणारे देशातील पहिले राज्य कोणते? योग्य पर्याय आहे 1. तर गावासाठी डायनॅमिक नकाशांची संकल्पना मांडणारे बिहार हे देशातील पहिले राज्य आहे. तर प्रत्येक वेळी जमिनीची मालकी बदलल्यावर डायनॅमिक नकाशा आपोआप अपडेट केला जाईल. तसेच कायदेशीर वाद कमी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 49. भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षामध्ये किती आसन क्षमता आहे? योग्य पर्याय आहे 3. तर भारतीय संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभा कक्षांमध्ये 888 इतकी आसन क्षमता आहे. तर शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. केंद्र शासनाचा कीर्ती हा कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? योग्य पर्याय आहे 1. तर केंद्र शासनाचा कीर्ती हा कार्यक्रम खेळाशी संबंधित आहे. कीर्ती म्हणजेच KIRTI म्हणजेच खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन होय. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.